यानंतर बातमी रोडकरी असलेल्या गडकरींच्या रोड शोची आहे। लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराचे अवघे 3 दिवस उरल्याने पूर्व विदर्भात प्रचार अगदी शिगेला पोहोचलाय। प्रचारासाठी आजचा शेवटचा रविवार होता आणि त्यामुळे नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी रोड शो केलाय। पूर्व नागपूरमध्ये गडकरींचा हा रोड शो झाला आणि त्यावेळी त्यांनी लोकांशी थेट संवाद साधलाय। पूर्व नागपूरमधल्या लकडगंज, पारडी आणि कळमना या भागातील अरुंद गल्लीबोळातून गडकरींनी जात लोकांना मत देण्याकरता आवाहन केलंय। यावेळी हजारो भाजपचे कार्यकर्ते या रोड शो मध्ये बाईक्स आणि मोटरसायकल घेऊन सहभागी झालेले होते। विकासाच्या कामावरच मी मत मागतोय आणि जात, पंथ, धर्म यावर मी राजकारण करत नाही असं गडकरी म्हणाले। या संदर्भात नितीन गडकरी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। नितीन गडकरींचा रोड शो आता पूर्व नागपुरात आहे आणि कळमना परिसरामध्ये आपण आता आहोत। गल्ली बोळातून हा मी ज्या गाडीवरती उभा आहे, प्रचार रथावरती उभा आहे, टेम्परेचर 42 डिग्रीच्या वर आहे तरी सुद्धा न थकता नितीन गडकरी प्रचार करताय। नितीन गडकरी आपल्या सोबत आहेत। सर, हे सांगा, या ठिकाणी तुम्ही आला, गल्ली बोळातून ही गाडी जाते, प्रचार रथ जात आहे आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाजपचे लोक आहे आणि त्यासोबत सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने आहे। आपण ज्या परिसरातून आहोत याच परिसरामध्ये आपण पाहू शकतो विकासाची कामं सुरू आहे, ब्रिजेस सुरू आहे। काय तुमच्या भावना आहे? विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवता जाते कारण की या ठिकाणी विरोधक जे आहे वेगळा विषय घेऊन येतात। मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, सगळ्या जनतेला आपलं मानलं आणि अक्रॉस द पार्टी लाईन कामं केली। त्यामुळे इथे जातीवादाचं राजकारण कधीच चालणार नाही। लोकांचं प्रेम, शुभेच्छा, त्यांची माझ्याबद्दलचं अपेक्षा, हेच माझं सगळ्यात मोठं प्रेम आहे। लहान लहान मुलांपासून घेऊन उन्हातानात लोक उभे आहेत, हेच त्यांचं प्रेम, हीच माझी बुद्धी आहे। या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत, हार घेऊन येत आहेत, गाठी म्हणजे साखरेचा हार जो असतो ते गाठ्या सुद्धा घेऊन येतात। गुढीपाडवा आहे आणि नागपूरमध्ये साखरेचा हार, गाठ्या देण्याची परंपरा आहे। सर, साखरीचा हार घेऊन लोक येत आहेत, गाठ्या म्हणतो आपण त्यांना, आणि या ठिकाणी विजय जो आहे तो विजयाबद्दल काय अपेक्षा आहे तुम्हाला? मतमोजणीचं केंद्र या ठिकाणी जवळच आहे कळमना। विजयाचा माझा 101% पक्का आहे, फक्त मार्जिन किती राहणार ते आहे। मी लोकांना विनंती केली की मला यावेळी 5 लाखाच्या मार्जिनने विजय करा, बघूया काय होतं। सर, एक प्रश्न असा आहे, राहुल गांधी या ठिकाणी येऊन गेले, भाषण केलं 1 तास, त्या 1 तासाच्या भाषणामध्ये उल्लेख सुद्धा तुमचा केला नाही, खासदार सुद्धा तुमचा उल्लेख केला नाही। सगळ्या विषयावरती ते बोलले, टीका केली, सगळ्या भाजपवर टीका केली, नितीन गडकरी यांच्यावर टीका केली नाही, याचा काय अर्थ घ्यायचा? या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधी देऊ शकतात, मी काय देणार? सर, एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं उत्साह दिसतोय लोकांमध्ये, अपेक्षा काय वाटते तुम्हाला? मागच्या वेळेस 2.25 लाखांनी विजय झाला होता, विरोधक म्हणताय की तुमची लीड कमी होईल, या संदर्भात लीड संदर्भात काही तुम्हाला अंदाज आलाय का? मला वाटतं 1 लाख ते 1.5 लाख लीड वाढायला पाहिजे असं मला वाटतं। सर, आणि प्रचाराचा स्तर कमी थोडा खालावलेला आहे, टीका वैयक्तिक पातळी होऊ लागलेली आहे, त्याचं काय सांगा? मी तर उमेदवारांचं, विरोधी पक्षाचे नावही घेत नाही, पक्षाचंही नाव घेत नाही। मी माझं केलेलं कामच एवढं आहे की तेच सांगता सांगता माझा वेळ संपून जातो। मी माझ्या कामावर उभा आहे, माझ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनती आणि परिश्रमावर उभा आहे आणि सर्वसामान्य जनतेचं समर्थन आहे। मी निश्चितपणे चांगल्या मार्जिननी, मागच्या वेळेपेक्षा जास्त मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे। सर, वोटिंगसाठी बाहेर पडावं, मतदानासाठी बाहेर पडावं, कोणीही आळस करू नये, सुट्टी घेऊ नये, फिरायला जाऊ नये, त्यासाठी तुमचं काय? आपल्या ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि म्हणून हा लोकशाहीचा उत्सव आहे। सगळ्या जनतेने मतदान करावं निर्भीडपणे, ज्याला पाहिजे त्याला मत करावं, पण मत द्यावं आणि 11 वाजताच्या आत मतदान करावं, कारण ऊन खूप जास्त आहे। मला विश्वास आहे की नक्कीच जनता याच्यात भाग घेईल आणि चांगलं मतदान करेल। आपण पाहू शकतो नागपूरमध्ये म्हणजे पूर्व नागपूर मतदारसंघामध्ये आपण आता आहोत। नितीन गडकरी या ठिकाणी त्यांचं आवडतं हॉटेल सुनील हॉटेलमध्ये नाश्ता केला, तो सुद्धा उभ्या उभ्याच या ठिकाणी त्यांनी समोस्याचा आस्वाद घेतलाय। आता हा संपूर्ण ताफा जो आहे हा पूर्व नागपुरातून निघालेला आहे आणि आपण पुढे नितीन गडकरी यांच्या प्रचार सभा आहे, पुढे त्या प्रचार सभांना जाणार आहेत, नंतर परत नागपुरात ते सभा घेणार आहेत।